आणि आता बातमी आहे ती मतदानानंतर सुरू झालेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांची। मुंबईमधील संतगतीनं झालेल्या मतदानावरनं राजकारण तापलेलं पाहायला मिळालं। यावरनं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावरती निशाणा साधला। मुंबईमध्ये संतगतीनं मतदानावरती ठाकरेंच्या शिवसेनेने संशय व्यक्त केलाय। गुजराती मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतदान झालं आहे, तर इतर मतदान केंद्रावरती संतगतीनं मतदान झाल्याचा आरोप हा ठाकरेंकडून करण्यात आलेला आहे। एकतर मतदार जे ज्येष्ठ मतदार आहेत त्यांना खूप त्रास झालेला आहे आजच्या या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, आणि इतरही मतदारांना, मग त्याच्यामध्ये महिला सुद्धा आहेत। कुठे कसलीही सोय ठेवलेली नाही, पिण्याचं पाणी नाही, काही नाही, तरी देखील मतदार रांगा लावून उभे आहेत। आणि हे रांगा लावून उभे असलेले मतदार जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा त्यांना खूप वेळ लागतोय। आणि मला असं वाटतं मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी मुद्दामून सांगतो की घरगड्यासारखा करतोय। तर मुंबईमधील संतगतीनं झालेल्या मतदानावरनं ठाकरे विरुद्ध फडणवीस असा सामना बघायला मिळतोय। मुंबईमधील संतगतीनं होणाऱ्या मतदानाची आधीच तक्रार केली होती असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरेंचं नेहमीच रडगाण आहे असं सुद्धा पुढे फडणवीसांनी म्हटलेलं आहे। पराभव समोर दिसत असल्याने मोदींवरती आरोप होत आहेत असं सुद्धा फडणवीस यावेळी म्हणाले। तर मुंबईमध्ये काल संतगतीनं मतदान झालं आणि यानंतर आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये हा कलगीतुरा बघायला मिळतो। उद्धव ठाकरे यांचं हे नेहमीच रडगाण आहे अशी प्रतिक्रिया यावरती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तर उद्धव ठाकरे यांनी या संतगतीनं झालेल्या मतदानावरनं काही प्रश्न निवडणूक आयोगावरती उपस्थित केलेले आहेत आणि याच विषयी अधिक बोलूया। प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। चेतन, काल मुंबईमध्ये संतगतीनं मतदान झालं आणि त्यावरनं निवडणूक आयोगाकडे थेटपणे उद्धव ठाकरे यांनी बोट दाखवलेलं आहे। त्याला फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे। मतदान तर पार पडले, पण त्यानंतर सुरू झालेला हा कलगीतुरा आता पुढे जाणार आहे हे निश्चित आहे। चेतन, नक्कीच गुरु, ज्याप्रमाणे ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जे आरोप केले होते की निवडणूक आयोगावर जे आरोप केले होते संतगतीने मतदान चालू आहे, तर आपण पाहिलं असेल तर काल ईशान्य मुंबई असेल किंवा उत्तर पूर्व मुंबई असेल, या दोन्ही मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संतगतीने असं मतदान सुरू होतं। यामध्ये पवईमधील हिरानंदिनी या मतदान केंद्रावर सकाळी 9 वाजता रांगेत उभे असलेल्या मतदारांचे दुपारी 2-2:30 वाजले तरी नंबर लागत नव्हते, मतदान करायला त्यांना भेटत नव्हतं। त्यामुळे अर्ध्याहून जास्त मतदार हे पुन्हा आपल्या घरी परतले होते। नेमकं कारण काय होतं हे देखील अधिकारी सांगायला तयार नव्हते। काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे असं त्यांचं म्हणणं होतं, पण तो सॉल्व्ह केलाय, त्यानंतर मतदान सुरळीत होईल असं त्यांचं म्हणणं होतं। आणि ह्या त्यांच्या प्रतिक्रियेनंतर देखील 1 ते 1.5 तास लाईन जशाच तशी होती। त्यानंतर जर भांडूप ईस्टचा भाग पाहिला आपण तर भांडूप ईस्टमध्ये देखील वारंवार 20-20 मिनिटांसाठी लाईट देखील जात होती। त्यामुळे ही मतदान प्रक्रिया ही पूर्णपणे खोळंबली होती। संपूर्ण संतपणे असं मतदान हे मुंबईत काल चालू होतं। त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आपलं मतदान झाल्यानंतर मुंबईतील काही मतदान केंद्राचा आढावा घेतला आणि त्यानंतर शिवसेना भवन इथे पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाला याचा जबाबदार ठरवला आहे। कारण जर आकडेवारीनुसार जर आपण पाहिलं तर ईशान्य मुंबईची मी तुम्हाला आकडेवारी सांगतो। या आकडेवारीमध्ये जिथे गुजराती मतदार आहेत म्हणजे मुलुंड असेल, घाटकोपर असेल, इकडे 56% मतदान आहे किंवा 59% मतदान आहे। म्हणजेच गुजराती मतदार जिकडे आहेत त्या मतदार केंद्रांवर किंवा ती मतदान केंद्र सुरळीत आहे आणि सगळ्यात जास्त मतदान जे आहे या गुजराती भागांमध्ये झालेलं आहे। या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी आरोप केले असावे कदाचित। आणि त्यालाच उत्तर देताना देवेंद्र फडणवीस देखील बोलतायत की 4 जूनच्या परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला आणि त्यानुसार ते आता बोलतायत। त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची यापूर्वी देखील अशी रडण्याची सवय असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार आपण पाहिलं असेल मुंबईत जे मतदान झालं आहे ते यापूर्वीच्या मतदानापेक्षा खूप कमी प्रमाणात आहे आणि सरासरी जर आपण मतदान काढलं तर हे 50% मतदान असेल। आणि याचा परिणाम नेमका कोणाला होतोय, जर उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेचा जर आपण पूर्ण विषय पाहिला तर नक्कीच याचा परिणाम हा महाविकास आघाडीवर होणार असल्याचं चित्र स्पष्टपणे आपल्याला दिसतंय। मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार जे संतगतीने मतदान होत आहे या मतदानाचा पहिली तक्रार ही भाजपकडनं करण्यात आली, म्हणजे महायुतीकडनं करण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं होतं। एकंदरीतच जर
केले तर जात आहे कालच्या चेतन, त्याला उत्तर दिलं जात आहे, पण या सगळ्यामध्ये जो मूळ मुद्दा आहे तो कुठेतरी बाजूला पडतोय. देवेंद्र फडणवीस यांचं हे ट्विट. शिवाय निवडणूक प्रक्रियेमधील मुंबईमध्ये संथ गतीनं मतदान होत असल्याची तक्रार सगळ्यात आधी आम्हीच आयोगाकडे केली होती, असा दावा फडणवीसांनी केलेला.